नाही मान्य भुजबळ साहेब जे करतायत ना तो आता देखावा झाला आहे काय ते जे त्यांनी दोन जे ठराव पास केले की जे समिती नेमली ते रद्द करा त्यांना हे सर्टिफिकेट देऊ नका त्याचं काही होणार नाही। मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे सगळ्यांना आता दाखले मिळायला लागतील आणि त्याच्यामध्ये जे समिती आहे खरं म्हणजे मागासवर्गीय आयोगावर असं कुठले ऑब्जेक्शन घेता येत नाही तरी त्यांनी ते घेतलेलं आहे ते चुकीचं आहे। आणि त्यानंतर ते म्हणाले की मी आता रथयात्रा काढणार आहे 1 तारखेपासून। कशाला तुम्ही रथयात्रा काढता? अरे त्यापेक्षा भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा फेका नाही गव्हर्नमेंटच्या तोंडावर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पुढच्या 6 महिन्यात ते करत नाही। तुम्ही सरकारमध्ये राहता आणि परत ओबीसीचं नेतृत्व करून लोकांना फसवण्याचं काम करता। तुम्ही गेले 6 महिने मी सांगतोय की जो फॉर्म्युला आहे जो देशामध्ये कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला ज्याला आता भारतरत्न मिळालेला आहे तो फॉर्म्युला वापरा आणि मराठ्यांनाही आरक्षण आपण देऊ शकतो, कुणब्यांना आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीनाही आरक्षण देऊ शकतो। आपल्या महाराष्ट्रातलं जे 27% आरक्षण आहे ते वाढू शकते। बांटी आयोगाने तो रिपोर्ट दिलेला आहे 37.70 असा आकडा दिलेला आहे ओबीसीचा। तेव्हा ते न करता कायदेशीर न करता तुम्ही ज्या पद्धतीने भाषण करता आणि बबन तायवाडे हात तोडू पाय तोडू म्हणणारे पलटूराम आता ते हात तोडणारे पाय तोडणारे आता आम्हाला सांगतात की ओबीसी नो तुम्ही जरा अभ्यास करा हे चांगलं आहे याचा अभ्यास करा खालचं GR। आता असा कोणी ओबीसीचा नेता असू शकतो का? तो आता ओबीसीच्या बाजू न घेता मराठाची बाजू घे आणि शेवटी काय ते मराठाच आहे ना। शेवटी काय मराठा आणि कुणबी एकच आहे असल्यामुळे ते बबन तायवाडे पलटूराम म्हटलं तरी चालेल आणि म्हणून त्यांनी पलटी खाल्लेली आहे। दुसरा विषय माझा आहे जरांगे साहेब काल म्हणाले की आम्ही कायदा पास केला। अहो कायदा नाही आहे तो आणि याच्यापूर्वीच आपल्याकडे रक्त नाते संबंधाचा 17 नोव्हेंबर 2017चा GR आहे त्याच्यात रक्त नाते संबंधाने देताच येते। नवीन काही केलं नाही। नवीन अंधारामध्ये हे जे मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी काय त्याला म्हणून टोपी घातली म्हणा शेंडी लावली म्हणा काही म्हणा परंतु अशा पद्धतीने जे काही निर्णय झालेला आहे तो एका अर्थाने मराठा लोकांच्या सुशिक्षित लोकांनाही आवडलेला नाही आहे। कुठेतरी फसगत झाली आहे हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे। इकडे फसगत झाली दुसरीकडे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी धक्का लागू देणार नाही। ते म्हणत होते आमचा ओबीसी DNA आमचा भारतीय जनता पार्टीचा DNA ओबीसी आहे। कुठे गेला तुमचा DNA? तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे आणि तुम्ही म्हणता आणि चंद्रकांत दादा पाटील तर म्हणतात धक्काच लागला नाही। हा काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? अरे मॅट्रिक पास झालेल्या माणसाला पण कळेल की धक्का लागला आहे, साधारण सरपंचालाही कळेल की धक्का लागलेला आहे आणि तरी तुम्ही म्हणता की धक्का लागले नाही। हे चुकीचं वक्तव्य हे आपले भुजबळ साहेब तर त्यांना फारसं आरक्षणातलं कळतच नाही। त्यांना जर आरक्षणामधलं कळलं असतं तर निश्चितच त्यांनी मी जे सांगतोय फॉर्म्युला जो कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला याच्यापूर्वी वसंतराव नाईकांनी लागू केला। याच्यापूर्वी शरद पवारांनी 1994 साली जेव्हा आपल्याला मंडल आयोग लागू करायचं होतं तेव्हा अबकडे जे केलेलं आहे त्यावेळेससुद्धा मान्य शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं होतं। सर्वपक्षीय बैठक झाली होती त्याला 30 वर्ष झाले आणि तीच गोष्ट रिपीट करायचं दुसरं नवीन काही नाही आहे। महाराष्ट्राने सब कॅटेगरायझेशन याच्यापूर्वीच केलेलं आहे आता करायला पाहिजे। त्यामुळे दोन्ही समाजाला न्याय मिळेल आणि हा जटिल प्रश्न सुटू शकतो। कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आपण लावायला पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।